मरावे परी कीर्तिरूपी उरावे मराठी निबंध। मरावे परी कीर्तिरूपी उरावे हा मराठीतील एक अत्यंत प्रेरणादायी आणि विचारप्रवण करणारा वाक्यप्रचार आहे। या ओळीत एका व्यक्तीच्या जीवनाचे खरे सार्थक सामावले आहे। माणूस मरणार आहे ही निश्चिती आहे, पण तो कसे जगला आणि मृत्यूनंतरही त्याचे काय उरते हे खरोखरच महत्त्वाचे आहे। हे वाक्य आपल्याला शिकवते की शरीर नाशवंत आहे, पण एखाद्याने केलेले कार्य, त्याने मागे ठेवलेली कीर्ती आणि सद्गुणांचे रूप हे अमर आहे। माणसाने असे जगले पाहिजे की त्याच्या मृत्यूनंतरही तो लोकांच्या हृदयात आणि इतिहास जिवंत राहावा। या वाक्यप्रचाराला अर्थ फार सोपा आणि सुंदर आहे। मरावे म्हणजे प्रत्येकाला एक दिवस मरणारच आहे, पण कीर्ती म्हणजे यश, प्रसिद्धी, कीर्तन, रूपे म्हणजे सद्गुण, चरित्र, सौंदर्य, उरावे म्हणजे शिल्लक राहणे, म्हणजेच माणसाने मरावे पण त्याने मागे ठेवलेली कीर्ती आणि सद्गुणाचे रूप हे जगात शिल्लक राहिले पाहिजे। कीर्ती आणि रूप यांचे महत्त्व या दोन गोष्टीवर भर दिला आहे। कीर्ती आणि रूप। कीर्ती, कीर्तन। कीर्ती म्हणजे केवळ नावाची प्रसिद्धी नाही, तो मिळवण्यासाठी समाजासाठी, देशासाठी काही महत्त्वाचे कार्य केले पाहिजे। समाजाच्या कल्याणासाठी, देशाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य म्हणजे खरी कीर्ती। ही कीर्ती म्हणजे लोकांच्या तोंडाचे गाणे आहे। एखाद्या व्यक्तीचे केलेल्या चांगल्या कामाची गाथा पिढ्यानपिढ्या गायली जाते, तेव्हा ती व्यक्ती अमर होते। रूप, सद्गुणी। रूपे या शब्दाचा अर्थ केवळ बाह्य सौंदर्य नाही, तर ते म्हणजे आंतरिक सौंदर्य, सद्गुण, चरित्र आणि नैतिक मूल्ये। एखाद्या व्यक्तीने जगात प्रेम, दया, सहानुभूती, सचोटी, धैर्य यासारखे गुण बसवले पाहिजेत। हे गुण खरे रूप आहे, जे मृत्यूनंतरही त्या व्यक्तीबद्दलच्या आठवणी जिवंत राहते। इतिहासात असे अनेक महापुरुष झाले आहेत, ज्यांचे शरीर तर गेले, पण त्याची कीर्ती आणि गुण रूप आजही आपणास प्रेरणा देत आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे शरीर आज नाही, पण स्वराज्याची संकल्पना, आदर्श स्थान, शूरवीरता आणि समृद्ध संस्कृतीचे रक्षण यासाठी त्यांची कीर्ती आजही गाजते। शिवाजी महाराज हे नाव एक कीर्तीचे प्रतीक बनले आहे। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या संत कवीचे शरीर निसटून गेले, पण त्यांची रचलेली अभंग आणि भजने यादी रूपाने त्यांचे रूप आजही भक्तांच्या हृदयात राहिले आहे। त्यांच्या आकस्मिक चांद्र आणि उपदेश हेच त्यांचे अमर रूप आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेले कार्य, घेतलेले संघर्ष आणि लिहिलेले संविधान हे त्यांचे रूप आहे। ते आजही कोट्यावधी लोकांचे मार्गदर्शक आहे। लोकमान्य टिळक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हे त्यांचे घोषवाक्य आणि राष्ट्रासाठी केलेले कार्य हीच त्यांची कीर्ती आहे, जी अजरामर आहे। वैयक्तिक जीवनातील अर्थ हा फक्त महापुरुषांसाठीचाच संदेश नाही, प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात याचा अर्थ शोधू शकते। एक आई म्हणून तिने निस्वार्थ प्रेम आणि त्याग हे तिचे रूप आहे, जे तिच्या मुलामध्ये अमर होते। एक शिक्षक म्हणून त्याने विद्यार्थ्यांमध्ये घालून दिलेले संस्कार आणि ज्ञान हे त्याचे कीर्ती आहे। एक सामान्य माणूस म्हणून जो नेहमी इतरांसाठी उपयोगी ठरतो, दयाळू आणि प्रामाणिक आहे, त्यांचे हे सद्गुण हेच त्यांचे रूप आहे। त्यांच्यानंतरही लोक त्यांच्या चांगुलपणाची आठवण काढतात। निष्कर्ष, मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे केवळ एक वाक्य नसून ते जगण्याचे एक तत्वज्ञान आहे। हे आपल्याला शिकवते की जीवन हे केवळ जन्म आणि मृत्यू यामधील एक अवस्था नसून ते एक संधी आहे। एक संधी अशी कीर्ती मिळवण्यासाठी आणि असे सद्गुण रूप निर्माण करण्याची, जे मृत्यूनंतरही अबाधित राहील। माणसाने असे जगावे की त्याच्या जीवनातून इतरांना प्रेरणा मिळावी, समाजाला मार्गदर्शन मिळावे। आपण काय मागे ठेवतो हेच खरोखर महत्त्वाचे आहे। शरीर जाईल, पण आपले कर्म, आपली कीर्ती, आपले सद्गुण हेच आपले अमर रूप आहे, जे या जगात सतत प्रकाशात राहील। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल, तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील, आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।